काका नाईट शिफ्टला गेल्यावर मी काकूच्या खोलीत गेलो. काकू भिंतीकडे तोंड करून झोपल्या होत्या. मी जाऊन बेडवर बसलो. पण मला भीती वाटत होती. पण मी हिम्मत करून पाठमोऱ्या भागाला स्पर्श करायला लागलो. काकू काही हालचाल करत नव्हती. माझा स्पर्श थोडा वाढवला, तरीही ती शांत होती. मला समजले की ती झोपेचे नाटक करत आहे. मग मी जाऊन लाईट बंद केला आणि तिथेच, मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. मी माझ्या काकींसोबत पुण्यात राहतो. मी 12वीपर्यंतचं शिक्षण नुकतंच पूर्ण केलं आहे. आता मी पदवी घेणार आहे. ही घटना माझ्यासोबत काही दिवसापूर्वीच घडली. काही दिवसापूर्वीच मी माझ्या काकीसोबत झोपलो होतो. सुमारे 2 वर्षापासून मी माझ्या काकी आणि त्यांच्या मुलीसोबत पुण्यात राहतो. माझ्या काकीचं नाव गायत्री आहे आणि त्या दिसायला खूप सुंदर आहेत. असं वाटतच नाही की त्यांचं वय सुमारे 40 वर्षाच्या आसपास असेल. काकी मला आपल्या मुलासारखंच मानतात आणि आपल्या मुलासारखीच माझी काळजी घेतात. माझे काका विमा कंपनीत विमा एजंट आहेत, त्यामुळे ते अनेकदा शहराबाहेर असतात. माझ्या काकी गृहिणी आहेत आणि त्याची मुलगी अजून शिकत आहे. खरं तर ती वयाने खूप मोठी आहे, 19 वर्षाची. पण काही वर्षापूर्वी आजारी पडल्यामुळे ती 10वीतच आहे. काकी आणि त्याची मुलगी दोघेही दिसायला खूप मस्त आहेत. सुरुवातीला मी फक्त माझ्या चुलत बहिणीकडेच डोळे लावून होतो, कारण ती दिसायला खूप सुंदर आहे. 34, 28, 36च्या फिगरसह जबरदस्त मेंटेन शेपमध्ये आहे. मी अनेकदा तिच्या नावाने हतबल करायचो. ही घटना काही दिवसापूर्वीची घडली. खरं तर मी काही दिवसापूर्वी माझ्या काकींसोबत नागपूरला आलो होतो. हा सिलसिला तेव्हा सुरू झाला जेव्हा काकांनी सांगितलं की काकींना घेऊन नागपूरला जायचं आहे. खरं तर काकीच्या भावांच्या मुलीचं लग्न नागपूरला होतं आणि म्हणून काकींना वाटत होतं की काका आणि त्याची मुलगीसुद्धा त्यांच्यासोबत यावी. पण माझ्या बहिणीच्या परीक्षेमुळे ती येऊ शकली नाही. माझे काकासुद्धा काही कामात व्यस्त होते. त्यामुळे काकांनी मला सांगितलं, तू काकीसोबत नागपूरला जा. सुरुवातीला मलासुद्धा जायचं मन नव्हतं. नंतर मी विचार केला की ठीक आहे. तसंही मी घरी कंटाळत होतो. या निमित्ताने थोडं फिरणं होईल. म्हणून मी काकींना यायला होकार दिला. आता ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं. अनेकदा प्रयत्न करूनही ट्रेनचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. म्हणून मी विचार केला की आता कसंही करून नागपूरला जायचंच आहे. त्यामुळे काकींना सांगितलं की आपण ट्रॅव्हल्स बसने नागपूरला जाऊ. तेव्हा काकींनीसुद्धा होकार दिला. जेव्हा मी तिकीट काढायला माझ्या मित्राच्या दुकानावर गेलो, तेव्हा त्याने सांगितलं की त्यात एकट्या सीट उपलब्ध नाहीत, फक्त जोडप्याच्या सीटच उपलब्ध आहेत. पण मला काकी माझ्यासोबतच एका सीटवर झोपाव्यात असं वाटत नव्हतं. याचं कारण असं होतं की मी रात्री मोबाईलवर तसे व्हिडिओ पाहण्याचा आदी होतो. रात्री ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. मला हतबल करायची सवय होती. माझ्या चुलत बहिणीचे अनेक फोटो मी फोनमध्ये साठवून ठेवले होते. त्यामुळे मला वाटत नव्हतं की काकींना याबद्दल काही कळावं. माझ्याकडे माझ्या बहिणीचे अनेक मोकळे फोटो होते, जे मी रोज रात्री पाहायचो. मला रात्री पाहुणेला हाताने हतबल केल्याशिवाय झोप यायची नाही. तिकीट बुक करताना कळलं की एकही सीट मिळणार नाही. दुसरी अडचण अशी होती की जोडप्याच्या सीटसुद्धा फक्त 1 किंवा 2च शिल्लक होत्या.
आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नागपूरला पोहोचायचं होतं. परिस्थितीची गरज होती, त्यामुळे मला होकार द्यावा लागला. तिकीट आणि सीट बुक झाली. मी अजूनही उदास होतो, कारण मला काकी माझ्यासोबत झोपाव्यात असं वाटत नव्हतं. काकीसोबत प्रवासाचा सगळा मजा खराब होणार होता. मला खूपच विचित्र वाटत होतं. मी घरी आलो आणि काकींना सांगितलं की आज रात्रीचं निघायचं आहे. रात्री सुमारे 8 वाजले होते आणि आमचं पॅकिंग पूर्ण झालं होतं. 9 वाजता सुमारास आम्ही गाडीने नागपूरला निघालो. माझा मूड बंद होता, कारण काकी माझ्यासोबतच बसल्या होत्या. मला ते फिल्म पाहण्याची इच्छा होत होती. हतबल मारायच्या मनात येत होतं. मी खूप उदास बसलो होतो, कंटाळत होतो. असं 2 तास निघून गेले. रात्री सुमारे 11 वाजले होते आणि मला झोप येत नव्हती. बिनास झोपायची सवय मला आज खूप त्रास देत होती. असंच मी झोपलो. काकीसुद्धा झोपल्या होत्या. मनातून नाखुश असताना मी वारंवार करवट बदलत होतो. तरीही मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या शेजारी माझ्या काकी शांतपणे झोपल्या होत्या. अचानक माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक, पण मला वाटत होतं की मी काकींना पाहतच राहावं. काकीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यात त्या खूप छान दिसत होत्या. त्यांचा पदर त्यांच्या गळ्याच्या खालच्या भागावरून थोडा सरकला होता आणि त्यामुळे मी त्यांच्या व्यक्तिमत्व थोडासा पाहू शकत होतो. माझ्या काकीचा तो रूप पाहून मला विचित्र वाटू लागले. एकतर आज मी ना हतबलच होतो. मनात आलं की लगेच सुंदर वेळचा अनुभव घेऊन टाकावा, पण हिंमत होत नव्हती, कारण काकी मला आपल्या मुलासारखं मानत होत्या. त्यांचे फोटो पाहण्याच्या इच्छेने माझी भावना दाटून आली होती. मनात खूप काही करण्याची इच्छा होऊ लागली. मी पडदे लावले. आता बाहेरूनच काही दिसत नव्हतं. थोडी हिंमत गोळा करून मी तिच्या कवळच्या सर्वात खालचा हुक काढला आणि शांतपणे त्याच्या शेजारी पडलो. थोड्या वेळानंतर मी पाहिलं की काकींना याची जाणीवसुद्धा झाली नव्हती. मग तर माझी हिंमत आणखी वाढली. मी हळूच तिचा दुसरा खालचा हुकसुद्धा हळूवारपणे, आता त्याचा कवरसुद्धा थोडा सैल झाला होता. माझी भावना खूपच दाटून आलेली होती. हळूहळू मी 4 हुकापैकी 3 हुक बाजूला केले. मग मी एका बाजूचा कवर हलकेच उचलला. कवर बाजूला केला, त्यामुळे काकीचा एक व्यक्तिमत्व बाहेरून दिसून येत होता. मोकळे व्यक्तिमत्व पाहून मी खूप उत्तेजित झालो. काकींना अशा अवस्थेत मी प्रथमच पाहिलं होतं. मला वाटू लागलं की मी काकीच्या व्यक्तिमत्वांना तोंडाने सुंदर वेळचा अनुभव द्यावा. मग मी हलकेच त्यांच्या जवळ गेलो. माझी धडकन वाढत होती. मी प्रथमच तिच्या व्यक्तिमत्वांना स्पर्श केला होता. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. बसच्या इंजिनाचा तो संथ आवाज आणि बाहेरचा अंदाज सोडला तर सगळीकडे शांतता होती. माझ्या हातांचा थरकाप होत होता, पण मनात चाललेल्या विचारांच्या वादळाने मला घेरलं होतं. काकींच्या त्या शांत चेहऱ्याकडे बघताना मला अपराधी वाटत होतं, पण त्याचवेळी त्यांच्या सौंदर्याने मी भारावून गेलो होतो. मी घेतलेल्या धाडसामुळे आता मागे फिरणं कठीण होतं. काकी गाढ झोपेत होत्या की झोपल्याचं नाटक करत होत्या हे मला कळत नव्हतं. थोड्या वेळाने काकीने झोपेतच कूस बदलली आणि माझा श्वास रोखला गेला. मला वाटलं आता त्या जाग्या होतील आणि माझं काय होईल या विचाराने माझ्या कपाळावर घामाचे थेंब साचले. पण काकीने फक्त एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा शांत झाल्या. त्या प्रवासात त्या एका अरुंद सीटवर माझं मन 2 भागात विभागलं गेलं होतं.
एक भाग जो मला माझ्या मर्यादेची आठवण करून देत होता आणि दुसरा जो या क्षणाची ओढीने वेडा झाला होता. बाहेरून थंड वारा येत होता, पण बसच्या आतलं वातावरण मात्र तापत चाललं होतं. पुढच्या काही तासात काय घडणार होतं हे माझ्या कल्पनेपलीकडे होतं. नागपूर अजून बरंच लांब होतं आणि ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र ठरणार होती. रात्रीच्या त्या धाडसानंतर मी तसाच अस्वस्थ वाटून होतो. झोप तर उडालीच होती, पण आता मनात भीतीची पाल चुकचुकच होती. जर काकींना समजलं असेल तर, हा विचार मला सारखा झळत होता. पहाटेचे 5 वाजले होते आणि नागपूर जवळ येत होतं. बाहेर धुक्याची चादर पसरली होती. अचानक काकींच्या हालचालीने मी दचकलो. त्यांनी डोळे उघडले आणि सरळ माझ्याकडे पाहिले. त्या क्षणी मला वाटलं की आता त्या जोरात ओरडतील किंवा मला जाब विचारतील. पण त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक वेगळाच शांत भाव होता. त्यांनी आपली साडी नीट आवरली आणि बसच्या खिडकीबाहेर पाहू लागल्या. राहुल, झोप झाली नाही का तुझी? त्यांनी अत्यंत नैसर्गिक आवाजात विचारलं. त्यांच्या या प्रश्नाने मी भारावून गेलो. हो काकी, थोडी बसमध्ये झोप येत नव्हती, मी अडखळत उत्तर दिलं. त्यांनी माझ्याकडे वळून एक छोटासा कटाक्ष टाकला आणि मंद हसल्या. त्या हास्याचा अर्थ काय होता? त्यांना रात्री काय घडलं हे माहीत होतं की त्या फक्त सहज हसल्या? प्रवासाच्या शेवटच्या काही तासात आमच्यात एक शब्दांशिवाय संवाद सुरू होता. नागपूर स्टेशन आल्यावर जेव्हा आम्ही खाली उतरलो, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, इथून पुढे जरा जपून वाग राहुल. त्याच्या या एका वाक्याने माझे पाय जमिनीला खिळले. त्या वाक्यात इशारा होता की संमती. हे गुपित आता फक्त त्या प्रवासाच्या रात्रीपुरतंच मर्यादित राहणार होतं. नागपूरला पोचल्यावर काकींच्या भावांच्या घरी प्रचंड गर्दी होती. लग्नाचं घर असल्यामुळे कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं. पण माझ्या मनात मात्र बसमधील त्या रात्रीचे विचार थैमान घालत होते. काकींनी बसमध्ये जे वाक्य उच्चारलं होतं, इथून पुढे जरा जपून वाग, याचा अर्थ मी अजूनही शोधत होतो. रात्रीच्या वेळी पाहुणे जास्त असल्यामुळे झोपायची सोय हॉलमध्ये आणि काही खोल्यांमध्ये विभागून केली होती. योगायोगाने काकींनी ज्या खोलीत जागा मिळाली, तिथे सामानाची ने-आण करण्यासाठी मला वारंवार जावं लागत होतं. दुपारी काकी लग्नाच्या धावपळीत तयार व्हायला खोलीत गेल्या होत्या. मी काही सामान द्यायला तिथे गेलो, तर त्या आरशासमोर उभ्या राहून आपली साडी नीट करत होत्या. त्यांनी आरशातूनच माझ्याकडे पाहिलं. ये राहुल, आत ये, कवाडा लावून घे बरं, बाहेर खूप गोंगाट आहे, त्या शांतपणे म्हणाल्या. माझं काळीज धपाधपायला लागलं. मी दरवाजा लावला. खोलीत आम्ही दोघंच होतो. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. रात्री बसमध्ये तू खूप अस्वस्थ होतास ना? त्यांनी विचारलं आणि त्या हळूहळू माझ्या जवळ आल्या. त्यांच्या अंगावरून येणारा तो सुवास आणि त्याचं ते मादक रूप पाहून मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच दाबलं. लहान मुलगा आहेस असं वाटलं होतं, पण तू तर आता बराच मोठा झाला आहेस, असं म्हणून त्यांनी माझ्या डोळ्यात रोखून पाहिलं. त्या क्षणी मला समजलं की बसमधील त्या घटनेने आमच्यातील नातं कायमचं बदलून टाकलं होतं. आता भीतीची जागा एका अमानिक गोडीने घेतली होती. पुढच्या काही मिनिटात काय घडणार होतं याची जाणीव होऊन माझ्या अंगावर शहारा आला. खोलीचा दरवाजा बंद होताच बाहेरचा जगाचा संपर्क तुटल्यासारखं वाटलं. काकी आरशासमोर उभ्या होत्या.
आणि त्यांच्या पिवळ्या साडीचा बदर जमिनीला स्पर्श करत होता. मी तिथे सुन्न उभा होतो. माझा श्वास अडकला होता. त्यांनी आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती. राहुल, इथे ये. त्यांनी मला साद घातली. मी पावलागणिक त्यांच्या जवळ गेलो. जणू काही मी त्यांच्या जादूखाली होतो. त्या माझ्या अगदी जवळ आल्या. इतक्या जवळ की मला त्यांच्या श्वासाची उष्णता जाणवत होती. त्यांनी माझा हात आपल्या कमरेवर ठेवला आणि हळूच म्हणाल्या, रात्री बसमध्ये तू जे साहस केलंस त्याची शिक्षा काय असावी. त्याचं हे बोलणं ऐकून माझा थरकाप उडाला. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव रागाचे नव्हते. त्यांनी स्वतःच माझ्याकडे वळून मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या अंगाचा तो दळवळणारा सुवास आणि त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक प्रचंड उर्मी निर्माण झाली. त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन अगदी हळू आवाजात विचारलं, तुला हेच हवं होतं ना? बसमध्ये तू हे शोधत होतास ना? मी काही बोलू शकलो नाही. फक्त त्यांच्या मिठीत विरघळून गेलो. त्यांनी माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्यांच्या बोटाच्या स्पर्शाने मला जाणवलं की त्याही या क्षणाची तितकीच वाट पाहत होत्या. बाहेरून लोकांच्या चालण्याचे आवाज येत होते. पण या खोलीत मात्र एक वेगळंच वादळ घुंगावत होतं. काकींनी माझ्या डोळ्यात झोकून पाहत म्हटलं, हे फक्त आपल्या दोघांमधील राहील. कुणालाही याची पुसटही शंकाही येता कामा नये. त्यांनी हळूच आपली साडी सावरली आणि माझ्या गालावर एक हलकीशी चपराक मारून हसल्या. तो स्पर्श, ती ओढ आणि त्या बंद खोलीतली ती अस्वस्थता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता. मला आता समजलं होतं की नागपूरची ही ट्रीप माझ्यासाठी साधी ट्रीप नव्हती, तर माझ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात होती. आम्ही दोघंही आता एका अशा बंधनात अडकलो होतो ज्याला नाव नव्हतं, पण त्यात एक वेगळंच मजा होती. नागपूरचं लग्न आटोपलं होतं आणि पुण्याच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. यावेळी मात्र मनात भीती नव्हती, तर एक वेगळीच खात्री आणि ओढ होती. बसमध्ये पुन्हा त्या जोडप्याच्या सीटवर आम्ही दोघं होतो. बाहेर अंधार दाटून आला होता आणि बसच्या खिडकीतून येणारा थंड वारा अंगाला स्पर्श करत होता. काकीने यावेळी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यात त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. रात्रीचे 11 वाजले आणि बसमधील दिवे मावळले गेले. आजूबाजूचे प्रवासी झोपी गेले होते, पण आमचे डोळे जागे होते. काकी माझ्या अगदी खेटून बसल्या होत्या. त्यांना हळूच माझा हात त्याच्या मांडीवर ठेवला आणि त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगात पुन्हा तीच विजेची लहर धावली. राहुल, झोप येत नाहीये का? त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजत विचारलं. त्यांचा तो उष्ण श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता, ज्यामुळे माझी धडधड वाढली. मी काहीच न बोलता त्यांचा हात घट्ट पकडला. त्यांनी आपला पदर थोडा बाजूला सारला आणि मला अधिक जवळ ओढलं. त्या अंधारात फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. बसच्या प्रत्येक धक्क्यासोबत आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते. मी थोडी हिंमत केली आणि माझा हात त्यांच्या कमरेभोवती गुंडाळला. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. उलट त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झाल्या. पुण्याला गेल्यावर काका घरीच असतील, मग आपल्याला असा वेळ मिळणार नाही, त्या हळूच म्हणाल्या. त्याचं हे वाक्य ऐकून मला जाणवलं की हा प्रवास फक्त प्रवासापुरता मर्यादित नाही, तर ते एका नव्या नात्याचं गुपित होतं, जे फक्त आम्हाला दोघांनाच माहीत होतं. त्या रात्री बसच्या त्या छोट्याशा सीटवर आम्ही शब्दांशिवाय बरंच काही बोललो होतो.
काकींचा तो स्पर्श आणि त्यांच्या सौंदर्याची ती धुंदी मला एक वेगळ्याच जगात घेऊन जात होती. बाहेरचा रस्ता वेगाने मागे पडत होता, पण मला वाटत होतं की हा प्रवास कधीच संपू नये. पहाट होत आली होती आणि पुण्याचा बोर्ड दिसू लागले. तेव्हा काकीने माझा हात सोडून स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा तेच काकीचा मुखवटा धारण केला. पण त्यांच्या डोळ्यातलं ते गुपित अजूनही माझ्याकडे पाहून हसत होतं. पुण्याला पोहोचल्यावर सगळं काही पुन्हा पूर्वीसारखं झालं होतं, पण माझ्यासाठी मात्र काहीच पूर्वीसारखं नव्हतं. काका घरीच होते, त्यामुळे मला आणि काकींना एकमेकांकडे बघायलाही खूप मर्यादा येत होत्या. काकी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात व्यस्त असायच्या आणि मी माझ्या खोलीत अभ्यासाचं नाटक करायचो. पण आमचे डोळे जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटायचे तेव्हा तेव्हा त्या नागपूरच्या रात्रीची आठवण ताजी व्हायची. एके दिवशी दुपारी काका काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि माझी चुलत बहीण मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली होती. घरात फक्त मी आणि काकी होतो. मी हॉलमध्ये बसलो होतो आणि काकी सोफ्यावर बसून TV पाहत होत्या. अचानक त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, "राहुल, जरा इकडे ये. माझ्या पाठीत खूप कळा येत आहेत. थोडं तेल लावून देतोस का?" मी थबकलो. माझं काळीज जोरजोरात धडधडत करू लागलं. मी त्यांच्या मागे जाऊन बसलो. त्यांनी साडीचा पदर बाजूला सारला आणि त्यांच्या पाठीचा तो गोरा शुभ्र भाग माझ्यासमोर होता. माझे हात थरथरत होते, पण मी बाटलीत तेल थोडं हातावर घेतलं आणि माझ्या पाठीवर लावायला सुरुवात केली. माझ्या स्पर्शाने काकीच्या शरीरात एक शहारा आला आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. "खूप छान वाटतंय राहुल," त्या हळूच पुटपुटल्या. माझा हात हळूहळू खालच्या दिशेने सरकू लागला. तेव्हा त्यांनी माझा हात पकडला नाही. उलट त्यांनी मागे होऊन माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या नजरेत एक प्रकारची भूक होती. "राहुल, तुला आठवतं ना मी काय म्हणाले होते? हे सगळं खूप जपून करायला हवं," असं म्हणून त्यांनी मला आपल्या जवळ ओढलं. त्या शांत दुपारी घराच्या त्या बंद कोपऱ्यात आमच्यातील ते गुपित नातं अधिकच घडत होत चाललं होतं. काका कधीही परत येऊ शकत होते याची भीती मनात होतीच, पण त्या क्षणाची ओढ इतकी तीव्र होती की भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. काकीने माझ्या कानाजवळ येऊन म्हटलं, "आज रात्री काका पुन्हा बाहेर जाणार आहेत," आणि त्याचं ते अर्धवट राहिलेलं वाक्य बरंच काही सांगून गेलं. रात्रीचे 9 वाजले होते. काकांनी घाईघाईत आपली बॅग भरली आणि विमा कंपनीच्या एका महत्त्वाच्या कामासाठी लोणावळ्याला जात असल्याचं सांगितलं. "मला यायला उद्या सकाळ होईल. दरवाजा नीट लावून घ्या," असं म्हणत काका घराबाहेर पडले. बहीण आधीच तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी मुक्कामाला गेली होती. आता घरात फक्त मी आणि काकी होतो. वातावरणात एक प्रकारचा तणाव आणि ओढ होती. मी हॉलमध्ये बसून काका गेल्याची खात्री करत होतो. थोड्या वेळाने काकी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी आज चक्क एक पातळ नाईट गाऊन घातला होता, जो त्याच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होता. "राहुल, झोपला नाहीस का अजून?" त्यांनी विचारलं, पण त्यांच्या आवाजात एक निमंत्रण होतं. मी उठून त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना मागून मिठीत घेतलं. काकींनी कोणताही विरोध केला नाही. उलट त्यांनी मागे होऊन माझ्या गळ्यात हात टाकले. आम्ही हळूहळू बेडकडे सरकत होतो. एकमेकांच्या स्पर्शात हरवून गेलो होतो. नागपूरच्या प्रवासापासून साठलेली सगळी इच्छा आता बाहेर पडायला तयार होती. मी त्यांच्या गालावर आणि मानेवर चुंबन घ्यायला सुरुवात केलीच होती की अचानक
घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. आमची दोघंही एका क्षणात शुद्धीवर आलो. काकींचा चेहरा पांढरा पडला. यावेळी कोण नसेल? काका तर गेले ना? मी घाबरून विचारलो. काकीने घाईघाईने स्वतःला सावरलं आणि ओढणी अंगावर घेतली. मी हॉलमध्ये जाऊन भीत दरवाजा उघडला. समोर काका उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. अरे राहुल, गाडी वाटेतच पंक्चर झाली आणि स्टेफनीसुद्धा खराब निघाली. टॅक्सी पण मिळत नव्हती, म्हणून परत आलो. पण तू इतका का घाबरला आहेस? काका आत शिरत म्हणाले. काकाने हॉलमध्ये नजर फिरवली आणि त्याची नजर सोफ्यावर पडलेल्या काकीच्या विस्कटलेल्या केसांकडे गेली. गायत्री, तू अजून जागीच आहेस आणि इतकी घामाघूम का झाली आहेस? काकांनी विचारलेला तो प्रश्न हॉलमध्ये घुमत राहिला. मला वाटलं आता सगळं संपलं, पण काकांनी अचानक एका मोठा पॉकेट बाहेर काढलं. हे बघ, तुझ्यासाठी आणि राहुलसाठी काहीतरी खास आणलंय, असं म्हणत त्यांनी आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या संशयास्पद तरीही साध्या वागण्याने आम्हाला कळत नव्हतं की त्यांना काही समजलं आहे की हा फक्त योगायोग आहे. काका घरात परतल्यामुळे आमचा श्वास अडकला होता. त्या रात्री काका काही बोलले नाहीत, पण त्यांच्या नजरेत एक प्रकारची शंका घर करून बसली होती. राहुल, तुझ्या आणि काकीच्या वागण्यातला तो थरकाप त्यांना कुठेतरी खुपला होता. मात्र काही दिवस उमटले आणि पुन्हा परिस्थिती सामान्य झाल्यासारखी वाटू लागली. काकांनी पुन्हा एकदा शहराबाहेर जाण्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी मुद्दाम सांगितलं की मला यायला 2-3 दिवस लागतील. काकी आणि मला वाटलं की हीच ती संधी आहे ज्याची आम्ही वाट पाहत होतो. रात्रीचा तो थरार. रात्रीचे सुमारे 12 वाजले होते. घर शांत होतं. माझी चुलत बहीण गाढ झोपली होती. मी हळूच माझ्या खोलीतून निघालो आणि काकीच्या खोलीत शिरलो. काकी माझीच वाट पाहत होत्या. खोलीत मंद प्रकाश होता. काकीने अत्यंत सुंदर साडी नेसली होती आणि त्या आरशासमोर बसल्या होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना मिठीत घेतलं. नागपूरच्या प्रवासापासून सुरू झालेला तो सिलसिला आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत इतके गुंग झालो होतो की आम्हाला बाह्य जगाचा विसर पडला होता. बेडवर पडल्यावर आमचं एकमेकांवरील प्रेम आणि ओढ शिकेला पोहोचली होती. काकीच्या शरीराचा तो स्पर्श आणि त्यांची ती मादक हाक मला वेड लावत होती. रंगी हात पकडले जाणे नेमक्या त्या क्षणी जेव्हा मी काकीच्या जवळ होतो, तेव्हा खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला. आम्हाला वाटलं होतं की दरवाजा आम्ही नीट लावला आहे, पण गडबडीत तो फक्त लोटलेला होता. समोर काका उभे होते. त्यांच्या हातात त्यांची बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रचंड राग आणि संताप होता. काका तिथेच थबकले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी जे पाहिलं होतं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. काकीने घाईघाईने स्वतःला सावरलं आणि त्या रडायला लागल्या. मी घाबरून बाजूला उभा राहिलो. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. हे काय चाललंय? राहुल, तू आणि गायत्री, तू माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केलास? काकाचा आवाज रागाने थरथरत होता. काका पुढे आली आणि त्यांनी रागाच्या भरात माझ्या कानाशिरात लागवली. ज्याला मी मुलासारखं मानलं त्यानेच माझ्या पाठीत खंजीर खुसपला. काकी फक्त पाय धरून माफी मागत होत्या, पण काका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिणाम आणि पश्चाताप. काकाने त्याच रात्री मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला
आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो. पुन्हा कधीच तुझं तोंड दाखवू नकोस, असा सज्जड दम त्यांनी दिला. काकींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी स्पष्ट केलं की आता त्यांच्यातलं नातं संपलं आहे. मी भरल्या डोळ्यांनी आणि अपराधाच्या भावनेने बॅग भरली. ज्या पुण्याला मी मोठ्या आशेने आलो होतो, तिथून मला अशा प्रकारे अपमानित होऊन जावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्या एका चुकीच्या निर्णयाने माझं शिक्षण, माझं कुटुंब आणि माझा सन्मान सगळं काही मातीत मिळवलं होतं. रात्रीच्या त्या काळोखात मी एकटाच रस्त्यावर उभा होतो आणि माझ्या कानात फक्त काकांचे ते शब्द आणि काकींचा तो रडण्याचा आवाज घुमत होता. मित्रांनो, या घटनेतून हा बोध मिळतो की आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. कुणाला कळणार नाही या भ्रमात राहणे ही सर्वात मोठी चूक असते. शेवटी सत्य समोर येतोच आणि त्यानंतर होणारा अपमान आणि पश्चाताप सहन करणे खूप कठीण असते. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.